मंडळी नमस्कार, मी प्रकाश कचरे। आज तुम्हाला एनडी स्टुडिओ कर्जत येथे तुम्हाला दाखवण्यासाठी आता म्हणजे आम्ही बघण्यासाठी आलो वेदश्री स्कूलच्या माध्यमातून। तर आता आज सविस्तर आपण बघूया। तर खूपच असा मोठा स्टुडिओ आहे। तर आज बरेचसे आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे जे शूटिंग आहेत, बरेचसे पिक्चरचे शूटिंग झाले, तर त्याची माहिती आज सविस्तर तुम्हाला मी आता दाखवणारच आहे। भरपूर मोठा स्टुडिओ आहे। कधी योग आला तर नक्की बघण्याचा तर नक्की आहे या ठिकाणी। तर मंडळी, एनडी स्टुडिओ म्हणजेच नितीन देसाई यांच्या स्टुडिओ। तर दिगंमत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या स्टुडिओची निर्मिती केली आहे। नितीन देसाई यांच्या निधनानंतर एनडी स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेतला व त्यानंतर महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे। तर मंडळी, आपण इथे काय पाहणार आहोत हे प्रथम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर एनडी स्टुडिओचा परिसर हा 45 एकरचा विस्तीर्ण परिसर आहे। ह्या स्टुडिओमध्ये शूटिंग, समारंभ, पर्यटन, फोटोशूट, मेळावे, प्रशिक्षण अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी या स्टुडिओचा वापर सध्या होतो। तसेच या ठिकाणी मंदिर, पोलीस स्टेशन, कोर्ट, स्ट्रीट कॅफे, खाऊ गल्ली, चोर बाजार, फॅशन स्ट्रीट, चर्च, आग्र्याचा लाल किल्ला, दिवाने आम, दिवाने खास, शीश महल, शनिवार वाडा, सप्त मंदिर, फिल्म फॅक्टरी, रॉयल पॅलेस, सम्राट अशोका काळातील सेट, अजंठा वेरूळ लेणी, रायगड किल्ला, शिवनेरी किल्ले, गाव, तलाव, हेलिपॅड असे अनेक प्रकारचे सेट चित्रीकरणासाठी येथे बनवलेले आहेत। तर अशा अवाढव्य या एनडी स्टुडिओची निर्मिती केलेली आहे। तर मंडळी, येथे जर कधी तुम्हाला येण्याचा योग आला तर नक्की आपल्या कुटुंबासहित या। खूपच असा सुंदर असा ठिकाण आहे आणि तसेच या ठिकाणी प्रत्येकी माणसाला 500 रुपये असं तिकीट आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी 300 आहे। तर असं खूपच असे सवलतीचे दरात सुद्धा तिकीट आहे। तर आता आपण आज जाऊयात। मुंबईत आपलं फाउंटनचं बनवलेलं आहे, सर्व प्रत्येक पद्धतीचं असं बनवलेलं आहे। तर आता आपण पुढे बघूयात। तर मंडळी, आता समोर दिसतं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि हा समोर दिसतोय हा दिल्ली कॅनॉट पॅलेस। त्यानंतर आपण थोडं पुढे गेल्यावर बघा आपलं हे दिसतंय फाउंटन आणि आपल्याला ही दिसते मुंबईतील समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन वेव पुढे साकारलेलं आहे। आणि इथून पुढे आपण आता आज पोहोचतोय। इथून थोडं आपण आत गेल्यावर ना फाउंटन आणि हे दिल्ली कॅनॉट पॅलेस आहे। इथं भरपूर प्रकारच्या शूटिंग झालेल्या आहेत। इथून आपण नंतर आत गेल्यावर डायरेक्ट आपण थेट पोहोचतोय आग्र्याच्या महालात। तर आपल्याला आता पुढे जायचं आहे। बघा, हा फाउंटनच्या पुढे गेलो ते स्टेट आहे आग्र्याचा महाल। जोधा अकबर या प्रसिद्ध चित्रपटाचं शूटिंग याच एनडी स्टुडिओत झाले होते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता। तर अभिनेते ऋतिक रोशन व अकबराच्या तर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोधाबाईच्या मुख्य भूमिकेत काम केले होते। तसेच झी टीव्हीवर जोधा अकबर या मालिकेचे चित्रीकरण सुद्धा याच सेटवर झाले होते। तर असं या प्रसिद्ध असं हे एनडी स्टुडिओचे या ठिकाणी भरपूरशा चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते। तर खूपच असं सुंदर चित्रीकरण बघा, तुम्हाला मी असं दाखवते। खूप चांगल्या प्रकारे स्टुडिओची निर्मिती आहे आणि पाहण्यासारखं असं ठिकाण आहे। तर नक्की कधी जर तुम्हाला योग आला तर येण्याचा प्रयत्न करा। खूपच अप्रतिम असा स्टुडिओ आहे। तर बघा कसे हुबेहूब जे राजवाडे किंवा जे किल्ले आहेत त्याची प्रकृती साकारण्याचे प्रयत्न केले आहेत। आग्र्याचा लाल किल्ला खूपच असा सुंदर साकारलेला आहे। तर असा आपण पूर्ण हा परिसर फिरता फिरता आपण असं तुम्हाला हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून जेवढं शक्य आहे तेवढं मी
टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण पुढे येतोय बघा, हे दिसतंय किती सुंदर असं. तर अशा जोधा अकबर या मालिकेचंही इथेच चित्रीकरण झालेलं आहे आणि चित्रपटाचं सुद्धा याच ठिकाणी पूर्ण चित्रीकरण झालेलं आहे. असं सुंदर परिसर आहे. आम्ही पूर्ण वेदश्री स्कूलच्या माध्यमातून सर्व पालकांना इथं येण्याचा हा योग आला. खूपच असं सुंदर असं ठिकाण. तर मंडळी, आता आपण पोहोचतोय आहे हे दिवान आम. खूपच अप्रतिम असं हुबेहूब दिवाने आमचे सेट साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोधा अकबर मालिकेचे चित्रीकरण याच सेटवर झाले आहे. तसेच आपण सेटच्या समोर दिसतोय दिवाने खास. तर दिवाने हा खास सेट सुद्धा समोरच बघा उभारलेला आहे. खूपच असं सुंदर आहे. तर इथेच आहे जोधा अकबर या चित्रपटाचं पूर्ण सेटवर इथं साकारण्यात आलेलं आहे आणि दिवाने खास सुद्धा अप्रतिम असं दिसतंय. तर आता हे पूर्ण आपलं दिवाने खास आणि दिवाने आम पाहून झालेलं आहे. तर आता आपण पोहोचतोय शीश महल. इथे सहल सुद्धा आहे आणि अनेक पर्यटक सुद्धा आहे, त्यामुळं बराचसा आवाज सुद्धा आहे. मी पण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. शीश महलमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. बघा, खूपच अशी कलाकुसर पूर्ण काचेने बनवलेला आहे. पूर्ण हाताने काचा लावलेल्या आहेत. कलाकुसर बघा खूपच अप्रतिम आहे. तर शीश महल प्रेम रतन धनपाओ, सलमान खान व सोनम कपूर यांच्या चित्रपटाची शूटिंग याच ठिकाणी झालेलं आहे. तर हा शीश महलाचा जो हे आहे शूटिंग ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तर आपण आता पुढे सविस्तर बघूयाच, परंतु तुम्हाला तो पण दाखवतो बघा. शीश महलाच्या वरचे झुंबर पूर्ण असे लाइटिंग केलेले आहे, पूर्ण चमकते आणि हे आमचे सहलीला आलेले सर्व पर्यटक आहेत. बघा कसे पूर्ण शीश महलाचा आनंद घेतात. तर हे वारगडे सर तर खूपच त्यांनी सर्व टिपण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि फडवळे सर तेही बघा कमरेवर हात ठेवून निहाळतात. अप्रतिम असा शीश महलाचा सेट आहे. तर आमचे हे चौधरी सर ते तर काळा चष्मा लावूनच पूर्ण निहाळायला घेतलंय. खूपच असं त्यांनी असं कैद करण्याचा कॅमेऱ्यात प्रयत्न केलेला आहे. तर आता इथे गाईड सुद्धा माहिती देतात. तर आपण थोडंसं शीश महलाबद्दल जाणून घेऊयात, कारण आपल्याला त्यांच्याकडून खूपच चांगली माहिती मिळेल. आणि बघा सुंदर असा शीश महल. तर चला पूर्ण बघूया. हा शीश महल आहे, हा कसा बनवलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हा किती महिने लागला हा सेट बनवायला? किती तास काम चालू होते? कारागीर कुठून होते नव्हतं माहिती तुम्हाला, पण तुम्हाला ते ऐकून घ्या. जसं तुम्हाला मुलांना सांगता येईल, कारण भविष्यामध्ये याचा खूप उपयोग होणार आहे. ठीक आहे. हा पूर्ण शीश महल आहे, हा पूर्ण काचेने बनवलेला आहे. हा सेट बनवायला आहे ना राजस्थानवरून कारागीर मागवले होते आणि हा अफजलमध्ये सेट बनवून हवा होता प्रेमरतन धनपाओ मूवीसाठी. तर त्यासाठी ना इथे 24 तास कंटिन्यू काम चालू होते. इथे वर्कर्स राहून 24 तास काम करून आहे ना. आणि काचा बघतात नाही, हा काचा हाताने लावलेला आहे आणि हाताने कटिंग सुद्धा केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रमाणे त्यांनी पूर्ण सेटअप बनवलेला आहे. त्यानंतर चंद्रमुखी 2 साऊथची मूवी आली, त्यामध्ये राघव सरांचे जे म्हणजे खजाना भेटला वगैरेचे जे सीन आहे ते इथे झालेलं आहे. काशीबाई बाजीराव बल्लाळ झी टीव्हीवरती सिरियल आली, तर मस्तानीचं जे दाखवलं होतं ते मस्तानीचं पूर्ण काही इथे शूट करण्यात आलं होतं. शीश महल आहे इथे जास्त करून शूटिंग कमी झालेलं आहे. प्री वेडिंग वगैरे आहे, बर्थडे सेलिब्रेशन वगैरे जे आहे ते जास्त करून लोक इथे येऊन करतात. रिटायरमेंटचे काही फंक्शन असतात ते फॅमिलीनुसार ते येऊन इथे करतात. आणि प्री वेडिंग वगैरे एंगेजमेंट वगैरे त्यासाठी आपण कारण सेट लग्नासाठी वगैरे देतो. ते जास्त शूट इथे करण्यात येतं. मूवीज वगैरे जे आहे तिथं कमी शूट झालेलं आहे. आता तुम्हाला इथे जितका वेळ हवा आहे ना तितका तुम्ही वेळ घ्या, मला सांगा, आपण पुढे जायचं तेव्हा आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर मंडळी, आत्ता आपण प्रवेश केलेला आहे शनिवार वाडा पुणे. तर यामध्ये संजय दत्त, कीर्ती सॅनन, अर्जुन कपूर यांची पानिपत चित्रपटाची शूटिंग ना याच सेटवर झाली होती. व बाजीराव मस्तानी या चित्रपटातील काशीबाईची काही दृश्य याच शनिवार वाड्यात याच सेटवर चित्रीकरण करण्यात आले होते. तसेच
बालगंधर्व चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा याच सेटवर झाले होते. खूपच सुंदर असा सेट साकारलेला आहे बघा. जणू आपण एखाद्या राजमहालात प्रवेश केला ना असा तसं भास होतो इथं आल्यावर. शनिवार वाड्यातून बाहेर आल्यावर सप्त मंजिल इमारत दिसते. याच ठिकाणी पानिपतमधील मर्द मराठा चित्रीकरण केले होते. तर खूपच असा सुंदर परिसर आहे. पुढे माहिती देईल तिथे का? या ठिकाणी चला मग. अनेक चित्रपटांचे असे चित्रीकरण झालेलं आहे. तर चला तिकडे पाहिलं ना? स्कूलचे मानाने तेवढे आभार कमीच, कारण त्यांच्यामुळं हा सेट पाहण्याचा योग जुळून आला आणि सर्वांनी आम्ही भरभरून या सेटमध्ये चित्रीकरण झालेल्या ND स्टुडिओमध्ये आनंद घेतला आहे. तर वेदश्री स्कूलचे सर्व पालकांच्या वतीने खूपच आभार आणि खूपच असा सुंदर सहल. तर मंडळी याच ND स्टुडिओत कोण बनेगा करोडपतीचं चित्रीकरण सुद्धा झालेलं होतं. तर आता आपण चाललो आहोत KBC कोण बनेगा करोडपती सेटकडे. तर आज जाण्यापूर्वी आपल्याला या प्री प्रोडक्शन सेट लागतो ना, एखादा सेट साकारण्यासाठी पूर्वी त्याचे छोटे छोटे आराखडे पेंटिंग केलेला पाहायला मिळतात. तसेच कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार बक्षीस जी मिळाले आहेत, प्रमाणपत्र मिळाले आहेत, ते इथे ठेवलेले आहेत. अनेक चित्रपट पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहेत व त्यांना मिळालेले अनेक अवॉर्ड या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. तसंच बघा, जे बरेचसे असं पूर्वी म्हणजे कोणताही एखाद सेट साकारायचा आहे तर त्याचं पूर्वी आराखडा किंवा जे पेंटिंग केलेलं जायचं ते असं पूर्ण बनवलेलं होतं आणि ते असं तिथे ठेवलेलं आहे, जेणेकरून मग त्या पद्धतीने तो सेट साकारता येईल. किंवा शूटिंगसाठी काही छोटे छोटे हे सेट असतात ते सुद्धा असे बनवून ठेवलेले आहेत. तर खूपच असं सुंदर असं या ठिकाणी सेटचाही आराखडे आहे. तर खूपच असं खूप सुंदर असं बघायला मिळते. तर मंडळी पूर्ण कधी आलात तर नितीन चंद्रकांत देसाई यांचा या ND स्टुडिओला भेट द्या. खूपच असं पाहण्यासारखं आहे. पूर्ण दिवस लागेल तुम्हाला. जर पूर्ण व्यवस्थितरित्या बघायचं झालं तर पूर्ण दिवस लागेल. तर मंडळी स्किप करण्यापेक्षा आपण हळूहळू थोडं पुढं जाऊ. तर तुम्हाला थोडं असं दाखवत घेतो. थोडा व्हिडिओ मोठा होईल परंतु तुम्हाला सर्व लक्षात येईल. तर मंडळी एक आवर्जून सांगावं वाटते का नितीन चंद्रकांत देसाई यांना मराठी कलाकारांची जाण होती, म्हणून त्यांनी मराठी कलाकारांना मंच मिळावा यासाठी भरपूर काही प्रयत्न केले आणि तसेच त्यांचे हे ध्येय आणि उद्दिष्ट सुद्धा होते. आणि मराठी माणूस एवढं अशी एक प्रगती सुद्धा करतो हे आपल्याला एक दिसून येते. तर मंडळी त्यांनी बरंचसा तळमळ होती का आपल्या मराठी कलाकारांना काम मिळावं, त्यांना यात वाव मिळावा, म्हणून त्यांचा तोच उद्देश ध्येय ठेवून याच ठिकाणी त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने ND स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेतला. त्यानंतर महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतल्यामुळं आता या ठिकाणी महाराष्ट्राच्या नावानं चांग भलं हा एक लोककला सादर करतात तिथे कलावंत. खूपच असं अप्रतिम सुंदर नृत्य, आपली महाराष्ट्राची परंपरा, लोक संस्कृती इथे त्यांनी आलेल्या पर्यटकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळं हा कार्यक्रम तुम्ही आले तर आवर्जून बघा. आम्ही इथे थांबून हा कार्यक्रम बघितला, खूपच अप्रतिम. तसंच आपली महाराष्ट्राची संस्कृती, लोककला इथे त्यांनी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तसेच आम्हाला या ठिकाणी ही लोककला बघत असताना आमच्या ट्रायबल म्हणजे आदिवासी भागातील तारपा नृत्य हे आम्हाला इथं या ND स्टुडिओच्या मंचावर
सादर करण्याची संधी मिळाली तर खूपच आम्हाला धन्य वाटलं. आम्ही ND स्टुडिओ सारख्या ठिकाणी आमचे सर्व जे बांधव होते त्यांनी ही कला सादर केली. तसेच कोण बनेगा करोडपती पहिला सीझन याच ठिकाणी चित्रित करण्यात आला. याच ठिकाणी अमिताभ बच्चन हॉट सीटवर बसायचे व समोर प्रेक्षक बसायचे. या सेटच्या बाहेर पडल्यानंतर आता आपण पोहोचलो आहोत प्रेम रतन धन पाहो या चित्रपट दाखवलेल्या प्रीतमपूरच्या शाही महालच्या सेटवर. तर खूपच सुंदर अप्रतिम असा राजमहल येथे साकारण्यात आला आहे. चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर याच ठिकाणी आता साखरपुडा समारंभ असे अनेक कार्यक्रम होतात. याच महालात प्रवेश केल्यावर याची भव्यता आपल्या लक्षातच येईल. तर बैठक व्यवस्था सुद्धा खूपच सुंदर आहे. मोठमोठे झुंबर आहेत. तर असं आहे, खूपच अप्रतिम आहे. तर मंडळी किती एक शाही महल हुबेहूब प्रीतमपूरचा शाही महल हे सेट बघा कसा उभारलेला आहे. आणि प्रेम रतन धन पाहो चित्रपट तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल काय याच ठिकाणी सलमान खान व ते सर्व या सेटवरती शूटिंग झालेली ती पूर्ण तुमच्या लक्षात येईल. तर खूपच असा सुंदर अप्रतिम शाही महल बनवलेला आहे. डोळ्याचं पारणं फिरणार आहे. तर आता तुम्हाला मी थोडंसं बाहेरून आपण बघितलं आहे, आता आत जाऊया. तर आता मी या प्रीतमपूरच्या सेटवरच्या शाही महलमध्ये आत प्रवेश करतोय. तर बघा किती भव्य दिव्य असं हा शाही महल दिसतोय. मोठमोठे झुंबर बघा, लाइटिंग, आणि असं आत प्रवेश केला ना अशा अवाढव्य अशा एखाद्या राजवाड्यात आपण आलोय असं वाटतंय. तर बघा हे जे बसण्याची व्यवस्था आसन व्यवस्था आहे ना, जणू काही एखाद्या राजमहालात आपण आलोय ना तसंच भास होतोय. बघा खूपच असं सुंदर असं हे राजमहल सारखं बनवलेलं आहे. आणि हे गाद्या आहेत बसायलाही खूपच छान मऊपैकी आम्ही बसून सुद्धा बघितलेला आहे. तर खूपच असा हा अप्रतिम शाही महल आहे. ते वरचे झुंबर बघा, जी कलाकुसर नक्षीकाम एकदम पद्धतशीर बनवलेलं आहे. तर या जिन्यावरून उतरण्याचा आनंद सुद्धा सर्वांनी घेतलेला आहे. कसं एखाद्या महाराजे राणी वगैरे असे उतरतात त्याप्रमाणे असं इथं भास होतो. एवढं असं सुंदर असं अप्रतिम आहे हा बनवलेला आहे. हे आमचे दीपक सर यांनी सुद्धा या गादीवर बसून बघण्याचा आनंद घेतलेला आहे. तर आता आपण इथून पुढे पूर्ण शाही महल बघून झालेला आहे. बघा अजून एकदा व्यवस्थित दाखवतोय हळुवारपणे. बघा कसं छानपैकी दिसतंय. अप्रतिम असं डोळ्याचं पारणं फेडणारच आहे. तर खूपच असं आकर्षक सुंदर कलाकुसर आहे इथे. आणि पूर्ण पर्यटकांनी सर्वांनी याचा आनंद बघण्याचा घेतलेला आहे. तर खूपच असा अप्रतिम. तर मंडळी कधी जर तुम्हाला योगाला तर नक्कीच या ND स्टुडिओ म्हणजेच नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतच्या या स्टुडिओला भेट द्या. तुम्हाला नक्कीच समाधान होईल. कारण खूपच डोळ्याचं पारणं फेडणारा असा सुंदर असा हा महल आहे. तसेच पूर्ण फिल्म सिटी सुद्धा खूपच छान आहे. तर आम्ही पुरेपूर इथे बघण्याचा आनंद घेतलेलाच आहे. तसंच या बाजूला एक म्हणजेच मंडळी याच महलाच्या डाव्या बाजूस एक निळ्या रंगाचा महल आहे. हा तोच महल निळ्या रंगाचा. तर तोही खूपच सुंदर आहे. बघा खूपच खांबावर कलाकुसर केलेली आहे. इथं हे पाणी आहे. समोर तिकडनं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो प्रेम रतन धन पाहो चित्रपटाचं चित्रीकरण याही महलात झालेलं आहे. तर याच ठिकाणी सलमान खानला
साखळीने बांधून ठेवण्यात आलेलं होतं. तर हाच तो निळा महल. तर बघा अप्रतिम असं बघा हे सिंहासन बसण्याचं आहे, व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण निळ्या रंगाचं आहे. पूर्ण भिंतीवर कलाकुसर, खांबावर कलाकुसर केलेलं आहे. खूपच असं अप्रतिम महाल आहे. तर या मेन मुख्य महालात गेल्यानंतर डाव्या बाजूला तुम्ही थोडंसं गेलं ना का हा निळ्या रंगाचा महाल लागतोय. तर तिथे असं आलं ना का खूप छान प्रसन्न वाटते. खूपच असा हा सुंदर अप्रतिम महाल आहे. तर बघा इथे बघा कसं छानपैकी हे जे बांगड्या वगैरे असतात ना ते इथं समोर लावून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला ते दाखवतो बघा. इथे घोडा आहे असं बनवलेलं टांगलेलं, त्याच्यावर सुद्धा खूपच अप्रतिम कलाकुसर केलेलं आहे. तर असा सुंदर असा निळ्या रंगाचा महाल आहे. आणि थोडंसं आपण आता पुढं गेल्यावर इथं भला मोठा असा डायनिंग टेबल आहे. तर हा डायनिंग टेबल हा सुद्धा या प्रेमरतन धनपाव या चित्रपटात याचा वापर केलेला आहे. तिथं जेवणाची व्यवस्था करण्यासाठी हा असं बनवलेला आहे. तर मी या डायनिंग टेबलवर बसून बघण्याचा सुद्धा आनंद घेतलेला आहे. खूपच असा अवाढव्य लांबलचक आणि असा डायनिंग टेबल आहे आणि प्रेमरतन धनपाव या चित्रपटात याचा वापर केलेला आहे. तर मंडळी आता हे बघा विठोबाचं सील किती छानपैकी उभारलं आहे. तर हे सुंदर असं अप्रतिम दिसते बघा. इथे एन डी स्टुडिओमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं काय आपण त्याच ठिकाणी आलो. तर आता हे तुम्हाला एक दाखवतो. हे आहे करण अर्जुन चित्रपट पाहिलेला असेल, तुम्हाला आठवतंय? हो नक्कीच बऱ्याचशा जणांना आठवतंय. तर मंडळी करण अर्जुन या चित्रपटातील जय मा काली या गाण्याचं शूटिंग चित्रीकरण याच ठिकाणी झालेलं आहे. तर हीच ती कालीमाता जे करण अर्जुन चित्रपट दाखवले ती आहे. आणि याच ठिकाणी अमरीश पुरी, शाहरुख खान, सलमान खान, काजोल हे सुपरस्टार याच ठिकाणी या गाण्याचं चित्रीकरण करण्यासाठी आलेले होते. आणि तोच हा सेट आहे जय महाकालीचा गाण्याचा. तर मंडळी इथे बघा जे हुबेहूब असे ते बघा वडाचे पारंबे बनवलेले आहेत. आणि जे वरून पाणी पडत होतं ना ते इथून वरून पडत होतं ते इथं आहे. आणि हे जे हुबेहूब जसं ते बनवलेलं आहे, जे वर घंटी वगैरे बांधलेल्या होत्या ते इथं बांधलेल्या होत्या. आणि वरून पाणी पडण्याचे दृश्य दाखवले ते इथून वरून पडत होतं. तर असं एवढं खूप सुंदर. तर मंडळी एन डी स्टुडिओ असे अवाढव्य स्टुडिओत खूपच असे सुंदर अशी कलाकुसर करण्यात आलेली काही शिवकालीन हत्यारं किंवा अकबर जोधा अकबर यांच्या काळात जे शूटिंग झाली त्या काळात ते वापरली जाणारी हत्यारं, तलवारी, सर्व साहित्य असं सेटमध्ये पूर्ण ठेवलेलं आहे. खूपच अप्रतिम. आता मी थोडंसं आत आलो बघा. इथं जे राजवाड्यात बघा जे चित्रपटात वगैरे दाखवले जातात ना लाडू, पेढे वगैरे ते असं बघा एकदम पद्धतशीर म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेलं बघा. कसं मस्त छानपैकी लावून ठेवलं आणि एकदम पद्धतशीर असं आहे. आणि बघा हे जुनी कलाकुसर जे नक्षीकाम केलेलं आहे बघा. असं ते दिसतंय बघा. तिथे थोडं आत गेल्यावर आता आपण बघा तुम्हाला दाखवते. हे राजाचं ते चिन्ह वगैरे आता हे बघा भाव देवीचं मंदिर आहे ते शिल्प बघा पद्धतशीर साकारलेलं खूपच अप्रतिम डोळ्याचं पारणं फेडणार आहे असं आहे. खूपच छानपैकी इथं त्यांची निर्मिती केलेलं आहे. जे खांबांना बघा कलाकुसर आहे ते जणू आपण एखाद्या खरोखरच्या राजमहालात आलोय तसंच दिसतंय. जी आसन व्यवस्था आहे किंवा हे आता बघा हे ढाले आहेत, तलवारी आहेत. एवढं पद्धतशीर ठेवलेलं आहे ना का हे जग अजून आता भात्य आहे लोहाराचा आणि हे नगारा बनवलेला आहे. तर हे सर्व साहित्य इकडं केळी बघा हे आता जी कृत्रिम केळी बघा हुबेहूब बनवले आहेत ते आहेत. असं साहित्य पूर्ण पद्धतशीर लावलेलं आहे. तर तुम्ही आत आले ना तर असा 75 जवळजवळ 75 एकरचा हा परिसर आहे. तर या परिसरात तुम्ही पूर्ण बघू शकताय भरपूर असं साहित्य ठेवलेलं आहे. हे बघा आता हे कमानी बिमानी कशा पद्धतशीर आहेत. हे जुने पेटारे इथे दाखवलेलं आहे. ते तुम्हाला सर्व
थोडक्यात मित्रांनो दाखवायचं आहे, त्यामुळे थोडंसं घाई करून पुढं जातोय. कारण काय पूर्ण शक्य एकाच वेळेस दाखवणंही शक्य नाही. तर आता बघा म्हणजे इकडं ते वेदश्री स्कूलचे सर आहेत, ते तिकडं मुलांना मार्गदर्शन करतात. तर ते मुलांना याबद्दलची माहितीसुद्धा तिथे देत आहेत. तर हा इथे हे आमच्या वेदिक स्कूलचे मॅडम प्रिया मॅडम आणि वेदिक स्कूलचे सर बोडके सर. तर हे इथे ते जे फॅन आहे बघा, इथे राणी महाराजे वगैरे बसायचे आणि दासी किंवा जे नोकर आहे ते इकडून हवा घालण्यासाठी याचा वापर करायचे. तर इकडं हा जुना किचन आहे बघा, राजवाड्याचे म्हणजे राजांच्या काळातले जुना किचनचा सेट उभारलेला आहे. तर हे चूल आहेत बघा इथं आणि इकडं बनवण्याचं साहित्य आहे. तर हे बघा इथं तुम्हाला अजून हे जे अडकवण्याचं जुने भिंतीला ते हे दाखवलेलं आहे. ते बघा खांबाची कलाकुसर. आणि हा बघा हाच तो पलंग आहे. आणि इथे आपले आत्ताचे फॅन हल्ली इलेक्ट्रिक फॅन आहेत, परंतु पूर्वी हा महलमध्ये ना हा असा एक बघा. आता आम्ही बसून ट्राय करतोय, दीपक सर आणि मी बसलोय आणि फडवळे सर हे करतात, वारा घालतात. तर बघा तो असं खेचला ना हा फॅन कसा हवा लागायची. तर बघा कसं सिस्टमॅटिक ते जुन्या काळातलं जे राजांच्या काळातलं सेटवर इथं पूर्ण साकारलेलं. तर खूपच सुंदर असा छानपैकी हवा लागते. म्हणजे असं असं खेचलं ना त्याबरोबर त्याची हवा लागायची. तेवढा खूप सुंदर असा हे बनवलेलं आहे. तर मंडळी तुम्हाला आता मी घेऊन आलोय हे जे ND स्टुडिओतलंच असंच ठिकाण आहे. असं तुम्हाला वाटतंय का आता आपण जुन्या राजे महाराजे काळांच्या ज्या शस्त्रांच्या बघा शस्त्रगृह असायचं ना, म्हणजे जे हत्यारं ठेवण्याची जागा, अशा ठिकाणी आलो असं भास होते, जणू काही आपण त्याच काळात आलेलो आहे. तर बघा इथं पूर्ण हे धनुष्यबाण ठेवण्याचे भाते वेगवेगळ्या पद्धतीने जसे हुबेहूब बनवले आहेत. तलवारीच्या ढाली म्हणजे ढाली जेव्हा बनवत होते, हे धनुष्यबाण जे आपलं तीर कामटा म्हणतात, ते धनुष्यबाण तीर ठेवलेले आहेत. तसंच इथे बरेचसे बघा काही खांब वगैरे हुबेहूब साकारलेले आहेत कलाकुसर. आणि हे बघा इथे हे काही काही साहित्य ठेवले जुन्या काळातलं पूर्ण. तर हे वारगडे सर तलवारीची तालीम घेऊन बघतात, म्हणजे तलवार कशी आहे काय आहे त्याची खात्री करतात. कारण कारण त्यांना तलवारी बनवण्याचा छंद सुद्धा आहे, त्यामुळे ती तलवार कोणत्या पद्धतीची आहे कशी आहे ती पूर्ण खात्री करूनच घेतात. तर बघा त्यांनी तलवार एक हातात घेतलेली आहे आणि त्यांनी पूर्ण त्याचा मोजमाप केलेला आहे का आत्ता आपल्याला ही तलवार बनवायचीच असं त्यांनी ठरवलेलं आहे. तर बघा मंडळी खूपच असे बघा तलवारी पद्धतशीर लावलेल्या आहेत ठेवण्याचं बघा. म्हणजे जे पूर्वी जसं होतं त्या पद्धतीने पूर्ण साकारण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तसंच सर्व म्हणजे तुम्हाला हत्यारं मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून हे तुम्हाला हे कधीतरी योग आला तर नक्की बघण्यासाठी येऊ शकताय तुम्ही. तर आम्ही सर्व जेवढे सहलीसाठी जेवढे पर्यटक आलो तेवढ्यांनी इथं पाहिलेलंच आहे, परंतु तरीही आम्हाला असंच म्हणता येईल कारण वेळ कमीच पडतो मंडळी. कारण याला पूर्ण जर तुम्ही 10 वाजेपासून पाहायला सुरू केलं तर पूर्ण 6 वाजेपर्यंत तरी पूर्ण जर व्यवस्थित पाहिलं तर पाहून होणार नाही. कारण का तर ते प्रत्येक जर गोष्ट तुम्ही बारकाईने निरखून पाहिली तर नक्कीच तुम्हाला हा ND स्टुडिओ समजेल. तर खूपच असे सुंदर साहित्य कलाकुसर आहे. तर आत्ता आपण पोहोचतोय गाव. तर गाव ही संकल्पना तुम्हाला माहीतच आहे. हल्ली गाव म्हणजे आपल्याला पूर्वी जे गवताची घरं, कारवी माती शेणाने लिपलेली घरं, जे साहित्य बघा टोपले, कणगे, सूप, टारले सर्व अशी होतं. हे आता बघणं दुर्मिळ झाले. कारण गावात सुद्धा हल्ली गावासारखी पूर्वीची घरं राहिली नाही, सिमेंट काँक्रीटची घरं झालेली आहे. तर आता तुम्हाला गावात घेऊन आलोय कारण का आता गाव काही दिवसांनी म्हणजे जे गाव पूर्वीचं ते गाव नक्कीच बघायला मिळत. तर आता वेदश्री स्कूलचे सर मुलांना मार्गदर्शन करतात, तर आपण तिथेच बघूया. ते मोठे जे आहे ते धान्य साठवण्यासाठी बनवणार आणि त्याला मातीने शेणाने लिपून घ्यायचं म्हणजे त्यातून धान्य सांडत नाही. असे हे सगळे वेगवेगळे साहित्य. कंदील पाहिला का? कंदील आपण भरपूर वेळा दाखवलाय. पहिलं हे एक स्टँडर्ड साधन असायचं, म्हणजे गरीब असेल तर दिवा आणि थोडंसं मोठं असेल तर त्यांच्याकडे कंदील असायचा. कंदील आणि याला ही कडी. कुठला
इथं त्याला पुढे गेलं. आणू दुसरा कंदील. ही काडी हे असं उचललं की ही काच वरती यायची. मग ती वात तुम्ही पेटवू शकता किंवा काय. याच्यामध्ये रॉकेल टाकायचं जे आता भेटत नाही आणि इकडून ते कमी जास्त करण्यासाठी एक चावी असायची. ती चावी नाहीये याला. काच काढायची असेल पुसण्यासाठी तर हे ओढायचं आणि काच बाजूला काढून साफ करून घ्यायची. जिवंत आहे. ओके. लास्ट टाइम कोई सूप लेके आया था, मंचाव सूप. ये था अपना सूप. इसने बोला था मंचाव सूप. हे सूप कशासाठी? धान्य पाखडण्यासाठी. पाखडण्यासाठी म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे बारीक बारीक कचरा असतो ना तो वेगळा करण्यासाठी. ओके. आणि ऍक्च्युली हे झाकण आहे पण टोपलं पण असं असतं जे भाकरीसाठी यूज केलं जायचं. चला बघा गाव संपलं. इकडे ओके चला पुढे या. आता असं गाव असं जवळजवळ बसलेलं. आता सगळ्यांची मातीची घरं संपली. पुढे एक तलाव आहे त्याच्यामध्ये कपडे काय ते बांधून ठेवा. ते कोळसे पेटतात, गरम होतात. मग त्याच्यावरती जो लोहार किंवा घिसाडी म्हणतात ते लोखंडाचं सगळं काही असेल ते त्याच्यामध्ये गरम करणार आणि ते ठोकून त्याला शेप देणार. विळा, विळी, कुऱ्हाड, पहार जे काही बनवतात ना ते सगळं पहिले याच्याने बनायचं. आता सगळं मशिनरी आणि रेडीमेड येतं त्यामुळे याची गरज जास्त पडत नाही. ओके. तर मंडळी मी तुम्हाला आज ND स्टुडिओबद्दल जे दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि मी तसेच आयुर्वेदिक माहिती तर देतच असतो. याचबरोबर कधी कधी मनोरंजन, निसर्गाची भ्रमती याही दाखवत असतो. तर धन्यवाद.